हाय, आज आपण चाललो आहोत आपल्या लाडक्या कोकणात. हे बघा, आता मी जस्ट कशेडी क्रॉस केलेला आहे आणि आपण आता पुढच्या मार्गाला चाललो आहोत. हे पहा, मुंबई टू रत्नागिरी येण्यासाठी जो आपला माणगावपर्यंत येताना जो रस्ता आहे त्याच्याने तिथे खूप ट्रॅफिक आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही बल्लाळेश्वर मार्गे म्हणजे पालिंग मार्गेने या. तिकडे अजिबात ट्रॅफिक नाही आणि रोड पण चांगले आहेत. आणि आम्ही आता एवढ्यात इवन 3:30 पावणे 4 तासात मुंबई टू माणगावला पोचलो, विदाऊट ट्रॅफिक, विदाऊट वॉटर, काही नाही. आणि पाऊस तर मस्त. हे बघा, आता आपण रत्नागिरीच्या दिशेने चाललो आहोत. आणि कशेडीच्या इथे पण कुठेही इथे पूर्ण मुंबई गोवा महामार्गावर अजिबात कुठेही पाणी भरलेलं वगैरे नाही आहे. सगळे रोड वगैरे व्यवस्थित आहेत. पाऊस भरपूर पडतो आहे आणि कुठचेही टी व्ही वगैरे बघून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. रोड एकदम व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित म्हणजे तुम्हाला कसलाही पाणी साचलेला, दरड पडलेला कोणताही प्रॉब्लेम आत्तापर्यंत झालेला नाही आहे आम्हाला. त्यामुळे तुम्ही पण बिंदास येऊ शकता. चला तर मग.